इंधन संपण्याच्या अफवेनं भेदरले लोक। अनेक ठिकाणी इंधन पंपांवर विनाकारण गर्दी करण्यात आलेली आहे। तर विविध जिल्ह्यांमध्ये ही गर्दी पाहायला मिळाली। भंडारा, हिंगोली, मालेगाव, नांदेड, सिंधुदुर्ग, सोलापूर या ठिकाणी पेट्रोल पंपावर मोठमोठ्या रांगा लागल्या। तर इंधन टंचाईची अफवा उडाली आणि त्यानंतर ठिकठिकाणी पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या रांगा पाहायला मिळाल्या। परराष्ट्र धोरण चुकलेलं आहे। इराणच्या युद्धामुळे भारतात परिणाम आहे। तपशील सरकार आहे फसलेलं आहे। काय मागणी सरकारची? मागणी काय आहे? हे लोकांना त्रास बंद करावा, असा पेट्रोल डिझेल सुरळीत साठा करावा। पैसे देऊन हे चुकीचं आहे थांबवणं। काय नाव काय? आमच्या तिन्ही ऑइल कंपनीकडून पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू आहे, परंतु लोक पॅनिक झालेले आहेत आणि पॅनिक झाल्यामुळे पेट्रोल पंपावरती ही गर्दी निर्माण झालेली आहे। तरी जिल्हा प्रशासनाच्या वतीने असं आवाहन करण्यात येत आहे की लोकांनी घाबरून जाण्याची काही गरज नाही। तिन्ही ऑइल कंपनीच्या डेपोमध्ये मुबलक प्रमाणात पेट्रोल आणि डिझेलचा साठा उपलब्ध आहे आणि या ठिकाणी सुद्धा भंडारा जिल्ह्यात सुद्धा त्याचं वितरण सुरळीत चालू आहे ऑइल कंपनीकडून। पेट्रोल पुरते की नाही पुरते देशाला सपोर्ट करायची गरज आहे। आता जी परिस्थिती आहे त्याला समोर जावं लागणार आणि आम्ही सगळ्यांनी सहकार्य करायला पाहिजे। नाहीतर पाहिजे तर सायकलचा सुद्धा वापर करायला पाहिजे। 3 दिवसाचा सेल एकाच दिवसात जास्त गर्दीमुळे गेल्या म्हणून पंप ड्राय आउट झाले आणि लोक त्यामुळे पॅनिक झाले की पेट्रोल डिझेल भेटत नाही। तशी काही परिस्थिती नाही, पेट्रोल आणि डिझेल भेटून राहिलं। कालही आमच्याकडे माझं एक टँकर आलं होतं, आताही टँकर ऑन द वे आहे, उद्याही भेटेल। त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये। पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत चालू आहे। आणि असं ह्या गाडीमध्ये मुळात 400 रुपये किंवा 450 रुपयाचं पेट्रोल लागत असताना 200 रुपयाचं मिळत असेल तर चांगलं आहे ना, उत्तम आहे, काही हरकत नाही आहे आणि गर्दी करायची काही गरजच नाही आहे। सगळीकडे पेट्रोल अवेलेबल आहे। लोकांनी घाबरून जाऊ नये, गर्दी करू नये आणि आपला मनस्ताप वाढवून घेऊ। नमस्कार, मी तृप्ती धोडमिसे, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग। जिल्ह्यातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा आपल्या जिल्ह्यात उपलब्ध आहे। तरी देखील समाज माध्यमांवरती विविध पसरवण्यात आलेल्या अफवांमुळे नागरिकांकडून पेट्रोल पंपावर अनावश्यक गर्दी होताना दिसत आहे। नागरिकांनी विनाकारण घाबरून जाऊ नये, तथापि कोणत्याही प्रकारे कॅन, बाटल्या किंवा ड्रम मध्ये साठा करू नये, ते प्रतिबंधित आहे। अशा प्रकारे साठा करून कृत्रिम कमतरता निर्माण त्यांनी करू नये।